नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण खूप महत्त्वाचे IMP जीकेचे आणि त्यासोबतच चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की परीक्षेच्या दृष्टीने एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी एक एक मार्क या ठिकाणी एक एक प्रश्नावरून ठरत असतो। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न पहिला बघा, देशातील सर्वात मोठे बॅडमिंटन स्टेडियम कोठे उभारण्याचे आयोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गुवाहाटी। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कशाची उपस्थिती पदार्थाला विद्युत सुवाहक बनवते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इलेक्ट्रॉन। पुढचा प्रश्न क्रमांक 3 बघा, माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट डॅश डॅश नदीच्या पात्रात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा। प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या डॅश डॅश आहे किंवा किती आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 67। पुढचा प्रश्न क्रमांक 5 बघा, खालीलपैकी कोणते विधेयक हे नवीन संसदेतील पहिले विधेयक ठरले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नारी शक्ती वंदन विधेयक। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारताच्या लोहमार्गाच्या एकूण लांबीच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या लोहमार्गाच्या लांबीच्या टक्केवारी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 9.31%। प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या पिगमेंटमुळे फळांमध्ये लाल रंग येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लायकोपिनमुळे फळांमध्ये लाल रंग येतो। प्रश्न क्रमांक 8 बघा, सर्वात कमी म्हणजेच या ठिकाणी सर्वात कमी FDIचे प्रस्ताव आलेले राज्य RBIच्या अहवालानुसार कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आसाम। प्रश्न क्रमांक 9 बघा, अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र डॅश डॅश राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गुजरात। प्रश्न क्रमांक 10 बघा, संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना डॅश डॅशपासून सुरू करण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1871। पुढचा प्रश्न क्रमांक 11 बघा, जगाच्या एकूण भूभागापैकी डॅश डॅश टक्के क्षेत्र भारताने व्यापलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2.4% क्षेत्र भारताने व्यापलेले आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, ब्राईट स्टार युद्ध सरावात भारताचे हवाई दल पहिल्यांदा सहभागी होणार या युद्ध सराव कोणत्या देशात झाला? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इजिप्त या देशामध्ये झाला। प्रश्न क्रमांक 13 बघा, स्नायूंना हाडांशी जोडण्याचे काम कोणामार्फत केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्नायुरज्जू। प्रश्न क्रमांक 14 बघा, पेंच व बावनथडी प्रकल्प डॅश डॅश बरोबर महाराष्ट्र राज्य संयुक्तपणे राबवत आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 15 बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 44 मध्ये। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे, कारण की खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला। तर प्रत्येकाने व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम डॅश डॅश या देशात झाली? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका। पुढचा प्रश्न क्रमांक 17 बघा, खालीलपैकी सर्वोदय योजना कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सामाजिक नियोजनशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा,
राज्यात पक्ष्याच्या 4 प्रजातीच्या संख्येत स्टेट ऑफ इंडियन बर्डच्या अहवालानुसार किती टक्के घट दर्शवली आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 50 ते 80%. प्रश्न क्रमांक 19 बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे. प्रश्न क्रमांक 20 बघा, पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्करोग. प्रश्न क्रमांक 21 बघा, कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा भारत सरकारने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हत्ती. प्रश्न क्रमांक 22 बघा, मानस अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आसाम राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, जगात तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाची आयात करणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भारत. प्रश्न क्रमांक 24 बघा, जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्थायी समिती. प्रश्न क्रमांक 26 बघा, अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव हे रेहेकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी राखीव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए काळवीट. पुढचा प्रश्न क्रमांक 27, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात समान नागरी कायद्याची तरतूद करण्यात आली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मार्गदर्शक तत्त्वे. पुढचा प्रश्न क्रमांक 28 बघा, 24 प्रश्न आपला राहिला होता तो बघूया आपण. अक्षय ऊर्जा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 20 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न क्रमांक 28 बघा, खालीलपैकी कोणते शहर हे नाईट फ्रँक संस्थेच्या अहवालानुसार देशात घरे परवडणाऱ्या शहरामध्ये अव्वल स्थानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 29 बघा, पुढीलपैकी कशाची उपस्थिती पदार्थाला विद्युत सुवाहक बनवते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इलेक्ट्रॉन. प्रश्न क्रमांक 30 बघा, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मसुरी. प्रश्न क्रमांक 31 बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी करण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1 एप्रिल 1935 या ठिकाणी स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न क्रमांक 31 बघा, गडचिरोली जिल्ह्याची विभागणी कोणत्या जिल्ह्यातून केली? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंद्रपूर जिल्ह्यातून केली. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर सर्वांनी मला तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला आहे किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे या ठिकाणी मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे येणाऱ्या काळात या ठिकाणी त्या टाईपचे प्रश्न आपण आपल्या व्हिडिओत ॲड करत जाऊ. त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी अभ्यास करत आहात किंवा फॉर्म भरला आहे मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. आणि सोबतच जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या चॅनलवरती तर त्या सर्वांनी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. आणि या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 33 बघा, देशाची वाईन कॅपिटल कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नाशिक जिल्ह्याला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 34 बघा, सूक्ष्मदर्शकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए झकॅरियस आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 35 बघा, सातमाळा अजिंठा डोंगररांगा ही कोणत्या खोऱ्यांनी वेगळी झाली आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तापी व गोदावरी नदीने वेगळी झाली आहेत. प्रश्न क्रमांक 36 बघा, जगातील सर्वात मोठे बेट म्हणून कोणते बेट ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ग्रीनलँड बेट म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 37 बघा,
कोणत्या देशाने अशी लेझर गन बनवली आहे जी उपग्रह आणि जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चीन. प्रश्न क्रमांक 38 बघा, भारतातील पहिले स्वदेशी रचनेचे कोळसा गॅसिफिकेशन आधारित मिथेनॉल उत्पादक संयंत्र कोणत्या शहरात सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हैदराबाद. प्रश्न क्रमांक 39 बघा, डॅश डॅश हे रेल्वे स्थानक ग्रीन बिल्डिंग म्हणून प्रमाणित होणारे भारतातील पहिले रेल्वे स्थानक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी केवाडिया. शेवटचा प्रश्न क्रमांक 40, विंध्यगिरी ही कितवी युद्धनौका आहे जी भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत बांधली गेली व तिचे वजन किती टन आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 6वी आहे आणि तिचं वजन किती? तर या ठिकाणी 6670 टन आहे.